नमस्कार. आज मी कुठल्याही कॉलेजची लिस्ट देणार नाही आहे किंवा कुठल्या कट ऑफवर बोलणार नाही आहे. तर मी बोलणार आहे आज एका रिॲलिटीवर. कालपासून रिझल्ट लागल्यानंतर मला खूप मेसेज आले की सी ई टीमध्ये स्कॅम झाला आहे का, किंवा आमचे मार्क्स खूप जास्त येत होते पण पर्सेंटाईल कमी आलेत. तर माझं सांगणं एवढं राहील की स्कॅम करणं एवढं सोपं नाही आहे, कारण त्या गोष्टी मॅन्युअली हँडल नाही होत, तर त्या गोष्टी मशीन हँडल करते. त्यामुळे त्यामध्ये स्कॅम करणं खूप अवघड गोष्ट आहे. खूप रेअर केसला हे होऊ शकतं. माझं सांगणं एवढं राहील की जर तुमचे पर्सेंटाईल कमी आलेत ना, तर त्याचं रिझन सी टी सेल किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहेत. तिथे कदाचित आपलेही प्रयत्न कमी पडले असावेत, किंवा जे पर्सेंटाईल निघतात ते आपल्या शिफ्टच्या टॉपरनुसार निघतात. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, ती प्रोसेस खूप मोठी आहे किंवा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. पण आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा की जो टॉपर असतो त्यावरून आपले पर्सेंटाईल येत असतात. म्हणून जर तुमच्या टॉपर शिफ्टचा जर हाय गेला तर तुमचे पर्सेंटाईल कमी येतात मार्क्सनुसार. जर तुमचे मार्क्स कमी असतील तर पर्सेंटाईल पण कमी होतात. तर खूप मुलांचं म्हणणं आहे की स्कॅम झाला, परत रिझल्ट लागेल किंवा परत एक्झाम होईल. अजून ऑफिशियली काही डिक्लेअर झालेलं नाही आहे. त्यामुळे बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. खूप सारे व्हिडिओज येतील, खूप साऱ्या गोष्टी येतील, पण तुम्ही इम्पेशंट होऊ नका. अजून खूप टाईम जायचा आहे, अजून प्रोसेस व्हायच्या आहेत. बघू काय होतं ते. पण अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, कुठल्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्या गोष्टी होतील आता. त्यामुळे त्यासाठी तयार राहा. बाकी तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, चांगलं कॉलेज मिळणार आहे, तुमच्या मार्क्सनुसार कॉलेज मिळणार आहे. बाकी काय अडचण आल्यास आपण आहोतच. त्यासाठी फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत राहा.